पंचायतीची परवानगी घेतली का तुम्ही? घेतली का परवानगी? मला काही माहित नाही. हा. माननीय तहसीलदार आणि माननीय कलेक्टर मग कसं काय बोलता स्मशानभूमीसाठी किती जागा लागते असं? तुम्ही सांगा ना मला किती जागा लागते. आमची ती तुमच्या नावावर एमआयडीसीच्या नावावर जमीन करताना ग्रामपंचायतीला विचारायला पाहिजे होता. पैसा कायदा म्हणतो, ग्रामपंचायत अधिनियम म्हणतोय, ग्रामपंचायत अधिकार म्हणतोय. त्यानुसार ग्रामस्थांनी विचारायला पाहिजे होतं, ग्रामसभा घ्यायला पाहिजे होते की असे असे एमआयडीसी येणार आहे, तुमची गुरुत्वावर जमीन आहे ती आम्ही एमआयडीसीच्या नावावर करतोय. तसं प्रोसिजर झालेली नाही. ऐकून घ्या, आमचं म्हणणं आहे आज आपण बैठक घेतलेली आहे तोडगा काढण्यासाठी. आमचा तोडगा हाच आहे, आमची जमीन देणार नाही, ती आमच्या गावासाठी आहे. आमच्या तिथं पाण्याची व्यवस्था तिथेच आहे, आमचं ते गुराढोरांना पाणी पाजण्याची व्यवस्था तिथे, आमचे पूर्वज तिथे दाटले गेलेले, स्मशानभूमी आहे, आमची ग्रामपंचायत कार्यालय तिथेच आहे आणि परत गाव जवळच आहे. तिथं वस्ती आहे, तिथं आदिवासी लोक राहतात आणि तिथं केमिकल सारख्या कंपन्या पण आता आलेल्या आहेत. 2 दिवसा अगोदर एक प्रकरण घडलं. या केमिकल कंपन्यांना तुम्ही परवानगी कसं काय देतायत? पैसा क्षेत्र आहे, पैसा क्षेत्रामध्ये केमिकल कंपन्यांना परवानगी देता येत नाही. इकडं बघा, इकडं एक मिनिट. एक हवा ऐका तिकडे, इकडं मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय नवापूर पोलीस स्टेशनचे PI साहेब यांच्याशी नवापूर तालुक्यातील कोटकडा आणि नांदवण शिवारात जी एमआयडीसी आलेली आहे त्या एमआयडीसी मध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहे त्याच्याबद्दल चर्चा होती आणि त्या चर्चे दरम्यान आम्ही एमआयडीसी समोर हे 5-6 विषय ठेवलेले आहेत. त्याची माहिती आणि तात्काळ त्याने उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा 12 तारखेला सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आता याच्यात जे प्रश्न उपस्थित केले आम्ही ते प्रश्न असे आहेत, नवापूर एमआयडीसीतील सर्व कारखान्याचे तात्काळ रोजगार एडिट करण्यात यावे, कारण की या एमआयडीसी मध्ये परप्रांतीय हे घुसवलेले आहे. स्थानिक आदिवासींना रोजगार न देता MP मधले, राजस्थान मधले इकडचं लोकांना भरती केलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं सामाजिक सलोखा आहे तो बिघडतोय. दुसरी मागणी आम्ही केलेली आहे, प्रत्येक कारखान्यात स्थानिक नागरिकांसाठी किमान ठराविक 80% रोजगार बंधनकारक करण्यात यावा. हा कायदा आहे की स्थानिक आदिवासींना किंवा स्थानिक जे तरुण आहेत त्यांना 80% जागा भरण्यात याव्या, परंतु ते तसं झालेलं नाही. शासनाच्या सबसिडी व कर सवलतीच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यावर कठोर दंडात्मक कारवाई करून त्यांची सबसिडी रद्द करण्यात यावी. हे आदिवासी एरियामध्ये कंपनी आलेल्या आहेत आणि या आदिवासींची जी सबसिडी आहे ते सबसिडी कारखान्यांना देण्यात येत आहे. त्या सबसिडीचा गैर उपयोग हे कारखाने करीत आहे, त्याचे ॲडिट करण्यात यावं. त्याच्यानंतर चौथी जी मागणी आहे की स्थानिक बेरोजगार युवकांची अधिकृत रोजगार नोंदणी यादी तयार करून त्यांना प्राधान्याने नोकरी देण्याचे आदेश देण्यात यावे. म्हणजे जे मजूर आहेत त्या कारखान्यामध्ये त्यांचे एडिट करण्यात यावे, कोणकोणत्या गावातले कुठलं आहे ते सगळं एडिट करून ग्रामपंचायतीला देण्यात यावे. 5वी मागणी आहे, पैसा कायद्यानुसार ग्रामसभा व ग्रामपंचायत परवानगीची तपासणी करून त्यांचा अहवाल जाहीर करण्यात यावा. म्हणजे स्थानिक कटोडा ग्रामपंचायत असेल, नांदवण ग्रामपंचायत असेल, यांची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता या कंपन्या तिथं उभ्या राहिलेल्या आहे. केमिकल कंपन्या सुद्धा तिथं आहे. रासायनिक उद्योगामुळे होणाऱ्या एक कंपनीचं नाव निराधार कंपनी, याशिवाय इतर कंपन्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि त्या बेकायदेशीर कंपन्या सुरू झालेल्या आहेत. त्यांच्यामुळे आदिवासींवर होणाऱ्या आरोग्य आणि पर्यावरण परिणामाबाबत सविस्तर अहवाल हा सादर करण्यात यावा. 7वी जी मागणी आहे की आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन संपादन, पुनर्वसन व रोजगाराबाबतची कायदेशीर अंमलबजावणी तपासून स्पष्ट अहवाल देण्यात यावा. ज्या आदिवासींना पूर्णतः भूमिहीन करता येत नाही, ज्या आदिवासींच्या जमिनी त्यांनी घेतलेल्या आहे त्या आदिवासींना इथं स्थानिक कंपन्यांमध्ये किती टक्के रोजगार दिला? म्हणजे ज्या समजा माझी जमीन घेतलेली आहे, माझ्या मुलाला किंवा मला त्या कंपनीत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे का पूर्णपणे त्या माणसांना बेदखल करण्यात आलेलं आहे, याचे पूर्ण ऑडिट करून हे ग्रामपंचायती आणि सत्यशोधक शेतकरी सभेला देण्यात यावे. अन्यथा 12 फेब्रुवारी देशभरामध्ये कम्युनिस्ट पक्षांमार्फत आंदोलने होणार आहेत. याच धर्तीवर आम्ही या एमआयडीसीच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. 12 तारखेपर्यंत आम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत
मागणी केलेली आहे त्या प्रश्नाचे त्यांनी लगेच आम्हाला उपलब्ध करून देण्यात याव्या. आणि त्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या केमिकल कंपन्यामुळे आदिवासींचं भविष्य, आदिवासींचं आरोग्य, आमच्या मुलांचं आरोग्य हे जर बिघडलं तर त्याची सर्वस्व जबाबदारी कोण घेणार आहे, त्याचं ठोस उत्तर इथल्या प्रशासनाने देण्यात यावे. हाच इशारा आज आम्ही देतोय की या 10 दिवसामध्ये आम्हाला प्रत्यक्ष या कंपन्यांचं एडिट करून मिळावं, नाही 12 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याच्याच बरोबर कोटडा जे गुरुचरण जमिनी आहे त्या गुरुचरण जमिनी ग्रामपंचायतीला न विचारता कलेक्टर मॅडमने परस्पर MIDCच्या नावावर केलेलं आहे. ग्रामपंचायतीला आम्हाला कुणालाच माहित नाही. जेव्हा या MIDC आमच्या जमिनीमध्ये येऊन सर्वे करत होतं तेव्हा आम्हाला कळालं की आमच्या जमिनी या MIDCला वर्ग करण्यात आलेला आहे. त्या MIDC आपल्या गुरुचरण जमिनीमध्ये आमच्या स्मशानभूमी आहे, तिथं आमच्या पाण्याची व्यवस्था आहे, बोरवेल आहे, तिथं आमच्या ग्रामपंचायत कार्यालय आहे, तिथं आमचं तलाव आहे. असं अनेक सोयी सुविधा त्या गुरुचरण जमिनीमध्ये आहेत. जर गुरुचरण जमीन हे MIDCला जर दिली तर आमचा आदिवासी हा परको आहे आणि आदिवासींच्या बाजूने जे कायदे आहेत ते फक्त कागदावरच राहील. यासाठी कलेक्टर मॅडमना आम्ही एवढीच विनंती करतोय की आदिवासींना न विचारता, ग्रामसभेला न विचारता कटोळा ग्रामपंचायतची जमीन जे परस्पर MIDCच्या नावावर केलेली आहे ती परत ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी, एवढीच मागणी आम्ही करतोय.